नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जागृती महाजनी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे भूगोल या विषयाचे अध्यापन करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण प्रकरण 5 द्वितीयक आर्थिक क्रिया हे सुरू केलं होतं। त्यामध्ये आपण द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय, त्याच्यावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक, काही राजकीय घटक, आर्थिक घटक आणि इतर घटक कोणते ह्याचा आपण अभ्यास केला होता। आजच्या भागात आपण त्याचं वितरण बघणार आहोत, उद्योगांचं वितरण बघणार आहोत, त्याचं वर्गीकरण बघणार आहोत एका पीपीटी द्वारे। तर चला आपण त्याचा अभ्यास करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण द्वितीयक आर्थिक क्रिया काय आहेत, त्या कोणकोणत्या आहेत, आपण ह्याचा विचार केला होता आणि ह्याचा अभ्यास केला होता। त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती द्वितीयक आर्थिक क्रियांवरती परिणाम करणारे घटकही पाहिले होते। जेव्हा आपण जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांचा विचार करतो तर औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जिथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आपल्याला दिसून येतं। केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशन असं झालेलं आपल्याला दिसून येतं। काही भौगोलिक, काही जॉग्राफिकल फॅक्टर्स असतात, काही आर्थिक परिस्थिती असते, त्याच्यामुळे उद्योगांचे केंद्रीकरण दिसून येतात। ही अशी क्षेत्रे आहेत जिथे सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात, जे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना रोजगार पुरवत असतात। तर मागच्या भागामध्ये आपण त्याचे काही वैशिष्ट्ये पण पाहिले होते, औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये पाहिली होती। आता हा जो नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 48 वरती नकाशा दिलेला आहे। महत्त्वाचा नकाशा आहे ज्याच्यात जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश असे दर्शवलेले आहे, त्यामुळे आपल्याला ह्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे। आता हा नकाशा पाहिल्यावरती तुम्हाला एक आयडिया येते की आफ्रिका खंडात किंवा दक्षिण अमेरिका खंडात काही ठिकाणी आपल्याला औद्योगिक प्रदेश फार आढळून येत नाही। त्याच्यामागे काही कारणे आहेत, काही आर्थिक कारणे असतील, काही प्राकृतिक कारणे असतील। तर जेव्हा आपण या नकाशाचा विचार करतो त्याच्या मागे आपल्याला आर्थिक कारणे, मानवी घटक किंवा प्राकृतिक घटक या सगळ्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे। आता जेव्हा आपण हा नकाशा अभ्यास करतो, जेव्हा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश आपल्याला जेव्हा अभ्यास करायचे असतात, तेव्हा तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 49 आणि 50 ह्याच्यावरती हा तक्ता दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा पण खूप महत्त्वाचा तक्ता आहे। तर हा अभ्यास करताना तुम्हाला 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की पान क्रमांक 48 वरचा नकाशा, त्याच्यानंतर पान क्रमांक 49 आणि 50 ह्याच्यावरचा हा तक्ता, हे दोन्ही समोरासमोर ठेवून तुम्हाला प्रत्येक खंडाचा, म्हणजे या तक्त्यामध्ये आपल्याला औद्योगिक प्रदेशांचे खंडनिहाय वितरण, डिस्ट्रीब्यूशन, कॉन्टिनेंट वाईज डिस्ट्रीब्यूशन असे दिलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक खंडाचा अभ्यास करताना प्राकृतिक नकाशा आपल्याला समोर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तेव्हाच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घटक म्हणजे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक हे आपण अभ्यासू शकतो आणि त्याप्रमाणे त्या प्रदेशामध्ये कोणकोणचे प्रमुख उद्योग आलेले आहेत आपण ह्याचा पण अभ्यास करू शकतो। या तक्त्यामध्ये आपल्याला प्रत्येक खंडाची आपल्याला माहिती सविस्तरपणे दिलेली आहे। जसं उत्तर अमेरिका, जर आपण एक एक्झाम्पल पाहिलं, उदाहरण पाहिलं, तर उत्तर अमेरिका ह्याच्यामध्ये संयुक्त संस्थाने आणि कॅनडा, त्याला लागलेला क्षेत्र, न्यू इंग्लंड क्षेत्र, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक प्रदेश, मध्य पश्चिमी प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश, दक्षिण प्रदेश, पश्चिम प्रदेश हे प्रामुख्याने औद्योगिक प्रदेश बनलेले आहे। मग त्याच्यावरती प्रभावित करणारी प्राकृतिक घटक कोणकोणचे आहे, तर तिकडलं भूस्वरूप आहे, उंच सखलपणा आहे, हवामान आहे, अटलांटिक महासागराच्या पलीकडील उत्तर अमेरिकेचं स्थान आहे, खनिजांचा समृद्ध साठा आहे, नैसर्गिक बंदरे असतील, कच्चा माल वापरले जात असतील, पंचमहासरोवर आहेत, मोठ्या नद्या आहेत, दंतूर किनारपट्टी आहेत। तर हे सगळे काय झाले, प्राकृतिक घटक झाले। या घटकांमुळे त्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक प्रदेश, इंडस्ट्रियल रिजन्स असे स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात। मग मानवी घटक कोणकोणचे असतील, तर तिथे भांडवलशाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, आर्थिक घटकही खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे,
उत्कृष्ट वाहतूक सुविधा आपल्याला दिसून येते, आयात निर्यात ह्याच्या सुविधा आहेत, स्वस्त व कुशल मजूर किंवा कामगार तिथे आहे, विस्तीर्ण बाजारपेठ आहे, संदेश वहन आहे. तर ह्या सगळ्या मानवी घटकांमुळे किंवा आर्थिक घटकांमुळे औद्योगिक प्रदेश तिथे स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. मग या सगळ्या घटकांमुळे कोणत्या प्रकारचे प्रमुख उद्योग आपल्याला उत्तर अमेरिकेचे जे खंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणचे प्रमुख उद्योग दिसून येतात? तर अन्न आणि पेय, वाहने, विमान, धातू जोडणी, पेट्रोकेमिकल, स्टील, दूरसंचार उपकरणे, रसायन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, ग्राहकोपयोगी वस्तू, लाकडी उद्योग आणि जड रसायने इत्यादी असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख उद्योग उत्तर अमेरिकेच्या त्या भागामध्ये आपल्याला स्थापित झालेले दिसून येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला युरोप खंडात देखील अशा प्रकारचे वेगवेगळे प्राकृतिक घटक, मानवी घटक तिथे आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यावरती बेस्ड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग तिथे स्थापित झालेले दिसून येतात. युरोपचा जर पश्चिम युरोप आपण हा भाग घेतला तर ह्याच्या जर्मनी आणि फ्रान्समधील रूर क्षेत्र, इटली आणि ग्रेट ब्रिटन मधील काही भाग, तिथले प्राकृतिक घटक काय आहे तर राईन नदी खूप महत्त्वाची नदी आहे, मासेमारीला अनुकूल हवामान आहे, दुग्धोत्पादने आहे, चराऊ कुरणे आहेत, कोळसा उत्पादक प्रदेश आहे आणि लोह खनिजांचा खूप मोठा साठा आहे. त्यामुळे हे सगळे झाले प्रमुख प्राकृतिक घटक ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने, उद्योगधंदे आपल्याला तिथे स्थापित झालेले दिसून येतात. त्याचप्रमाणे मानवी घटक जर पाहिले तर यांत्रिकीकरण आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती युरोपमध्ये यांत्रिकीकरण झालेलं आहे. कुशल कामगार, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की इंडस्ट्रीजसाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी कामगार खूप महत्त्वाचा एक घटक असतो. त्याच्यामध्ये काही कामगार कुशल असतात, स्किल्ड ज्याला म्हणतो, काही सेमी स्किल्ड असतात. तर या प्रकारे या भागामध्ये आपल्याला कुशल कामगार असे दिसून येतात. मोठ्या प्रमाणातील मागणी आहे, विस्तीर्ण बाजारपेठ आहे, खूप मोठं मार्केट आहे. त्यामुळे हे सगळे झाले मानवी घटक. मग कोणकोणत्या प्रकारचे उद्योग तिथे स्थापित झालेले आहेत तर लोहयुक्त आणि लोहविरहित धातूंचे उत्पादन आणि प्रक्रिया होते, पेट्रोलियम आहे, कोळसा, सिमेंट, रसायने, औषधी असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उद्योगधंदे तिथे असलेले किंवा स्थापित झालेले दिसून येतात. काही बांधकामाची उपकरणे आहेत, औद्योगिक उपकरणे आहेत, जहाज बांधणी आहे, विद्युत ऊर्जा उपकरणे आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, दूरसंचार उपकरणे आहे, मासेमारी खूप मोठ्या प्रमाणावरती, त्याच्यावरती बेस ज्या इंडस्ट्रीज आहे त्या दिसून येतात, अन्न आणि पेय, फर्निचर, कागद, कापड उद्योग अशा प्रमाणे हे प्रमुख उद्योग युरोपच्या पश्चिम किंवा युरोपमध्ये पश्चिम युरोपला आपल्याला स्थापित झालेले दिसून येतात. त्याचप्रमाणे युरोपातील रशियाचा भाग, त्यामध्ये तेल क्षेत्राजवळ आहे, लोह व कोळसा खाणी आहेत, अनुकूल हवामान आहे, वोल्गा नदी. तर राईन नदी आणि वोल्गा नदी खूप महत्त्वाचे प्राकृतिक घटक आहे ज्याच्यामुळे वेगवेगळे उद्योग युरोपमध्ये स्थापित झालेले आहेत. मानवी घटक पाहिले तर वाहतुकीची सुविधा आहे, रेल्वे मार्ग आहे, संदेश वहनाच्या सोयी आहे आणि लोकसंख्या म्हणजे तिथे आपल्याला कामगार पण मिळतो. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्याला इंडस्ट्रीज किंवा उद्योग तिथे स्थापित झालेले दिसून येतात. शुद्धीकरण यंत्रे, यंत्र उपकरणे, कापड उद्योग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इत्यादी हे अशा प्रकारचे प्रमुख उद्योग युरोपमध्ये स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. मग इतर क्षेत्र जर पाहिले युरोपचे तर स्कॅन्डिनेव्हिया आहे, स्वित्झर्लंड आणि पोलंड. मग इथलं थंड हवामान, दंतूर किनारे, त्याच्यात येणाऱ्या मोठ्या नद्या, सूचीपर्णी वने हे सगळे झाले प्राकृतिक घटक. मग त्याच्यावरती मानवी घटक आहे, कमी लोकसंख्या, मर्यादित शेती, अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळे झाले मानवी घटक. त्यामुळे लोह व स्टील, रसायने, कापड उद्योग, शिसे आणि झिंक, शुद्धीकरण, दुग्ध उत्पादने, घड्याळे, इलेक्ट्रिकल वस्तू या सगळ्या गोष्टींचे प्रमुख उद्योग इथे स्थापित झालेले आहेत.
त्याचप्रमाणे आशिया आपल्याला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना प्रत्येक एक खंड आणि जो नकाशा दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकात तो समोर ठेवायचा आणि आपल्याला प्राकृतिक घटक आणि मानवी घटक ह्याचा दुवा लावून तिथे कोणत्या प्रकारचे उद्योग आहे हे आपण लिहून काढायचे. तसंच आशिया जर आपण बघितलं तर तिथे चीनचा भाग आहे, मंचुरिया, चीनचे मैदान आहे, त्याच्यानंतर बीजिंगपर्यंत पश्चिमेला पसरलेला प्रदेश आहे, यांगझे आहे, इथे कोळसा, लोह खनिज, दंतूर किनारपट्टी हे झाले प्राकृतिक घटक. तसेच मानवी घटक पाहिले तर स्वस्त मजुरांची उपलब्धता, शासनाचे धोरण, बाजारपेठ, गोदी सुविधा ह्या सगळ्या झाल्या मानवी घटक. तिथे मग कोणत्या प्रकारचे उद्योग आहेत तर सुती कापड गिरणी, जहाज बांधणी, तेल शुद्धीकरण, पीठ गिरण्या, स्टील उद्योग, धातूचे काम आणि हलके औद्योगिक उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर लाकडी सामान, स्टील, वंगण, तेल, यंत्रसामग्री व साधने, काही रसायने अशा प्रकारचे प्रमुख उद्योग आपल्याला स्थापित झालेले दिसून येतात. मग जपान क्षेत्रामध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्राकृतिक घटक दिसून येतात, तसेच मानवी घटक आहे आणि त्याच्यावरती स्थापित झालेले प्रमुख उद्योग पण आपल्याला अभ्यास करता येतात. भारत पाहिलं तर छोटा नागपूर पठार, मुंबई पुणे कॉरिडोर, दिल्ली, कोइंबतूर बंगळूर, अहमदाबाद वडोदरा क्षेत्र यामध्ये पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्षेत्रांचा विकास झालेला दिसून येतो. मग इथे खनिज तेलाची उपलब्धता आहे किंवा खनिजे आहेत, बंदरे आहेत, उष्ण हवामान आहेत, काही मानवी घटकांमध्ये मोठी बाजारपेठ आहे, लोहमार्ग आहेत, कार्यशील लोकसंख्या जास्ती आहे, त्यामुळे या क्षेत्रांमध्ये आपल्याला औद्योगिक विकास दिसून येतो. त्याच्यामध्ये कोणत्या प्रमुख उद्योग आहेत तर वस्त्रोद्योग आहे, रसायने, अन्न प्रक्रिया, पोलाद, वाहतूक उपकरणे, सिमेंट, खाण, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर, औषधी या प्रकारचे आपल्याला उद्योग आढळतात. अशाच प्रमाणे आपल्याला रशियामध्ये पण प्राकृतिक घटक, मानवी घटक ह्याच्यावरती कोणत्या प्रकारचे उद्योग तिथे स्थापित झालेले आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे. तसंच दक्षिण अमेरिकेत, आफ्रिकेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड या सगळ्या क्षेत्रांमध्ये पण प्रदेशांमध्ये औद्योगिक विकास का झाला, त्याच्या मागे कोणते प्रमुख प्राकृतिक घटक आणि मानवी घटक आहे याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रमुख उद्योग तिथे कोणकोणते आढळतात हे आपल्याला सविस्तर लिहायचे आहेत. तर अशा प्रमाणे हा जो तक्ता आहे तो आपल्याला नकाशा आणि हा तक्ता असा समोरासमोर ठेवून या प्रकारचा आपल्याला प्रश्न तयार करायचे आहे, त्याची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. मग आता आपल्याला बघायचं आहे उद्योगांचे वर्गीकरण. मागच्या तक्त्यामध्ये आपण बघितले उद्योग क्षेत्र, जिथे काही क्षेत्रांमध्ये प्राकृतिक रचना किंवा तिथे मानवी घटक ह्यांच्यामुळे खूप मोठे प्रदेश, औद्योगिक प्रदेश असे तयार झालेले आहेत. मग आता जेव्हा आपण उद्योगांचे वर्गीकरण करतो, हा जो आपण एक फ्लोचार्ट बघतोय हा पण तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. ह्याच्यामधनं आपल्याला कळून येतं की जेव्हा आपण उद्योग म्हणतो त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतं. काही आहेत भांडवल गुंतवणुकीप्रमाणे त्याचं वर्गीकरण वेगळ्या प्रमाणे असतं, मालकी जी असते त्याच्याप्रमाणे काही खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकारी क्षेत्र, बहुराष्ट्रीय असे उद्योग विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. एक प्रकारचं वर्गीकरण आहे म्हणजे कच्च्या मालाचे स्रोत, जे आपण रॉ मटेरियल ज्याला म्हणतो, जे आपल्याला प्राथमिक आर्थिक क्रियेतून आपल्याला उपलब्ध होतात, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे उद्योग स्थापित झालेले आहेत त्याचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आणि उत्पादनाचे स्वरूप म्हणजे ते अवजड आहे, ग्राहक उपयोगी आहेत, पूरक आहेत, अशा प्रमाणे आपल्याला उद्योगांचे वर्गीकरण करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया उद्योगांचे वर्गीकरण. उद्योगांचे मुख्यतः आकार, कच्च्या मालाचे स्रोत, उत्पादनाचे स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केलं जातं. सर्वप्रथम आपण पाहूया कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले खनिजांचे वर्गीकरण. मग आता ह्याच्यामध्ये आहे कृषी आधारित उद्योग. सगळ्यात पहिला आपल्याला अभ्यास करायचा आहे कृषी आधारित उद्योग, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज.
कृषी आधारित म्हणजे शेती, आपल्याला शेती या प्रक्रियेतनं किंवा या प्राथमिक क्रियेतनं जी काही उत्पादने मिळतात त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि म्हणून ते कृषी आधारित उद्योग असे त्याला आपण नाव देऊ शकतो. या प्रकारच्या उद्योगांमध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदाहरण आहे साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया इत्यादी. हे झाले कृषी आधारित उद्योग. त्याच्यानंतर सागरी उत्पादनांवर आधारित उद्योग जर आपण म्हटलं तर जे आपल्याला उत्पादन सागरातनं किंवा महासागरातनं काही मिळतात, खनिज तेल मिळतं किंवा अजून बाकी काही आपल्याला शोभिवंत वस्तू मिळतात, ते या प्रकारच्या उद्योगात आपल्याला आढळून येतं. वनाधारित उद्योग म्हटलं तर जे वन आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यातनं लाकूड मिळतं किंवा अजून काही इतर आपल्याला वस्तू मिळतात, त्याच्यावरती प्रक्रिया होऊन हे उद्योग स्थापित झालेले आहे. खनिजांवर आधारित उद्योग म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारची खनिज तेल किंवा खनिजे जे आपल्याला भूगर्भातनं मिळतात ती ह्याच्यावरती आधारित उद्योग स्थापित झालेले आहे. आणि प्राणीजन्य उद्योग म्हणजे जे प्राण्यांपासून आपल्याला जे काही सामग्री मिळते त्याच्यापासून उद्योग स्थापित झालेले आहेत. तर सर्वप्रथम कृषी आधारित उद्योग. इथे आपल्याला या इमेजमध्ये किंवा या चित्रात आपल्याला दिसून येतंय की वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न कृषी किंवा शेती या आर्थिक प्रक्रियेतनं, प्राथमिक आर्थिक प्रक्रियेतनं आपल्याला मिळत असतं. तर ह्याच्यावरती या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते आणि हे आपल्याला कृषी आधारित उद्योग ह्याच्या वर्गीकरणाखाली आपण अभ्यास करू शकतो. तर ह्याच्यामध्ये उदाहरण आहे साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग जे आपण म्हणतो. आता शेतीतनं किंवा कृषी या आर्थिक क्रियेतनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य मिळतं, काही बीज बियाणे मिळतात, तेल बियाणे मिळतात किंवा चहा, साखर असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ मिळतात. ह्याच्यावरती प्रक्रिया केली जाते म्हणून ह्याला आपण म्हणतो कृषी आधारित उद्योग. सागरी उत्पादनावर आधारित उद्योग यामध्ये मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. याशिवाय मोती, शंख शिंपले, मत्स्य तेल, शोभिवंत वस्तू या बाबींचा समावेशही होतो. आता पहिल्या चित्रात तुम्ही बघाल काही कॅप्सूल दिसतात आहे, हे म्हणजे मत्स्य तेल, आपण ज्याला कॉड लिव्हर ऑइल म्हणतो. तर या प्रकारच्या सागरी उत्पादनावर आधारित उद्योगामध्ये आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू मिळतात त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, त्याला डबाबंद केले जातं म्हणजे त्याला पॅकिंग केलं जातं, त्याचं प्रॉपर पॅकिंग करून आणि मग हे बाजारपेठेत विकल्या जातं. वनाधारित उद्योग यामध्ये वनांपासून मिळणाऱ्या बाबींवर प्रक्रिया करून उत्पादन केले जाते. कागद निर्मिती, जहाज बांधणी, इमारतीसाठी तसेच विविध उपयोगांसाठी लाकूड वापरले जाते. मग लाकूड तर आपल्याला वनांपासून मिळतंच. लाकूड कुठे वापरला जातो? कागद निर्मितीसाठी, जहाज बांधणीसाठी, इमारतीसाठी आणि अजून त्याचे काही वेगळे उपयोग आहे त्याच्यासाठी लाकूड वापरला जातो. जे वनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उपयोगी वस्तू मिळतात त्या म्हणजे राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्य. तर हे सगळे या उद्योगावर आधारित आहेत. तिसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे खनिजांवर आधारित वर्गीकरण किंवा खनिजांवर आधारित उद्योग म्हणजे मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज आपण ज्याला म्हणू शकतो. खाणकामातून मिळालेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादनांचा समावेश या उद्योगात केला जातो. पेट्रोकेमिकल, लोह पोलाद आणि ॲल्युमिनियमचे घटक ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. प्राणीजन्य उद्योग म्हणजे पास्टोरल बेस्ड इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो. प्राणीजन्य म्हणजे जे काही वस्तू आपल्याला प्राण्यांपासून उपलब्ध होतात त्या या उद्योगामध्ये आपल्याला दिसून येतात. मांस प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया या अंतर्भूत आहेत. हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात. प्राण्यांचे केस, कातडी, हाडे, शिंग, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो. ह्याच्यापासून आपण काय बनवू शकतो? तर बॅग, चप्पल, बूट इत्यादी जे काही आपल्याला प्राण्यांपासून मिळालेले वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल आहे त्याच्यापासून बॅग, चप्पल, बूट आणि इतर काही सामान बनवलं जातं. दुग्ध उत्पादने जसं चीज, दही, मिष्टान्न हे पदार्थ बनवता येतात.
रेशमी कापड, लोकरीचे कापड, जॅकेट इत्यादी वस्तू या उद्योगात तयार होतात. आता दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे भांडवली गुंतवणुकीवर आधारित किंवा त्याच्यावरती केलेले उद्योगाचे वर्गीकरण. यामध्ये मोठे उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि कुटीर उद्योग किंवा गृह उद्योग. तर सर्वप्रथम आहे मोठे उद्योग. मोठी भांडवल गुंतवणूक, अवजड यंत्रसामग्रीचा वापर व इतर सोयी सुविधा या उद्योगांसाठी लागत असतं. भारतात 10 कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या वर्गात मोडतात. जसं आपण जर त्याचं उदाहरण पाहिलं तर लोह पोलाद, ऊर्जा, वस्त्र ह्या मोठ्या उद्योगांचा यात समावेश होतो. इथे एक तुम्हाला इमेज दिसतीये किंवा चित्र दिसतं आहे, तर हे मोठे उद्योग याच्या खाली आपण याचं वर्गीकरण करू शकतो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा पण तक्ता तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की भारतामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या खालील प्रमाणे दिलेली आहे. म्हणजे हे जे टेबल दिलेलं आहे किंवा हा जो तक्ता दिलेला आहे ह्याच्यात जर आपण सूक्ष्म उद्योग म्हटलं तर त्याच्यात 25 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक केली जाते आणि त्याच्यामध्ये भांडवल, उपकरणातील भांडवल, जे भांडवलात जी गुंतवणूक आहे ती 10 लाखापेक्षा जास्त नसते. आणि मग कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला उत्पादने मिळतात ते पेन मिळतं, पेनचं उत्पादन असतं, दुग्ध प्रक्रिया इत्यादी अशा प्रकारची ही उदाहरणे आहेत. लघु उद्योग म्हटलं तर 25 लाखांपेक्षा जास्त परंतु 5 कोटींपेक्षा कमी अशी गुंतवणूक केली जाते यंत्रामध्ये. उपकरणातील जर गुंतवणूक पाहिली तर 10 लाखांपेक्षा जास्त परंतु 2 कोटींपेक्षा कमी अशी गुंतवणूक आपल्याला दिसून येते. आणि यामधील उद्योग आहेत बाटली, लहान खेळणी, कागद निर्मिती. तसंच जर मध्यम किंवा मीडियम इंडस्ट्रीज जर आपण ह्याचा विचार केला तर 5 कोटींपेक्षा जास्त परंतु 10 कोटीपेक्षा कमी अशी गुंतवणूक केली जाते. त्याच्यात उपकरणातील भांडवल गुंतवणूक 2 कोटींपेक्षा जास्त परंतु 5 कोटींपेक्षा कमी दिसून येते. आणि यामधले उद्योग आहे जिथे सायकलच्या इंडस्ट्रीज आहे किंवा उद्योग आहे, दूरदर्शन संच आहे, रेडिओ आहे इत्यादी हे आपल्याला दिसून येतं. कुटीर उद्योग, या उद्योगात मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा उद्योग आहे. हा उद्योग घरगुती स्वरूपाचा असतो. सामान्यतः नेहमीच्या वापरण्यासाठी आणि स्थानिक बाजारपेठ म्हणजे लोकल मार्केट ज्याला आपण म्हणतो, स्थानिक बाजारपेठ विक्रीसाठी वस्तू उत्पादित केल्या जातात. या उद्योगात भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो. कुंभार, विणकर, लोहार, सुतार आणि हस्तकला उद्योग यातील कारागीर हे कुटीर उद्योगात गुंतलेले आढळतात. हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगाचे महत्त्व वाढलेले आहेत. यातील काही उत्पादनांना परदेशात मोठी मागणी असल्याने हे उत्पादन निर्यात केले जातात. जसं पैठणी हा खूप एक मोठा उद्योग आहे आणि जरी हा कुटीर उद्योग असला तरी पण पैठणीची मागणी असल्यामुळे ह्याची पुष्कळ वेळा निर्यात होते. आता उत्पादनावर आधारित वर्गीकरण जर आपण बघितलं तर ह्यामध्ये मूलभूत किंवा अवजड उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, हलके उद्योग आणि सहाय्यभूत उद्योग. मूलभूत किंवा अवजड उद्योग, इतर उद्योगांमध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जातात. उदाहरण, लोह पोलाद उद्योगामधील पोलादचा उपयोग वाहन निर्मितीसाठी केला जातो. अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगधंद्यांमध्येही होतो. ग्राहकोपयोगी उद्योग किंवा वस्तू किंवा हलके उद्योग म्हणजे कन्झ्युमर गुड्स ज्याला आपण म्हणतो किंवा लाईट वेट इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो. उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी असतो. दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्र उद्योग, औषधी उत्पादने इत्यादी याचीही उदाहरणे आहेत ज्याला आपण कन्झ्युमर इंडस्ट्रीज म्हणजे थेट हा ग्राहकांसाठी उद्योग केलेला आहे. सहाय्यभूत उद्योग किंवा आपण त्याला ॲन्सिलरी इंडस्ट्रीज असंही म्हणतो. इतर उद्योगांसाठी वापरात येणारे यंत्र, सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात.
यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे, मोटरगाड्या, रेल्वे इंजिन इत्यादींची निर्मिती मोठ्या उद्योगात होत असते. म्हणजेच या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठी कच्चा माल असतो. उदाहरण खिळे, चाक, लोखंडी सळ्या, लोखंडी पत्रे इत्यादी. हे जे या उद्योगामध्ये, सहाय्यभूत उद्योगामध्ये हा जो कच्चा माल बनतो तो दुसऱ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये त्याला पक्का माल म्हणून वापरला जातो. शेवटचं वर्गीकरण आहे मालकीवर आधारित वर्गीकरण. यामध्ये आपल्याला सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकारी क्षेत्र, बहुराष्ट्रीय उद्योग ह्याचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आहे सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे ज्याला आपण पब्लिक सेक्टर किंवा पब्लिक इंडस्ट्रीज म्हणतो. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते. उदाहरण जर पाहिलं तर BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ही आहे सार्वजनिक क्षेत्र किंवा ही आहे एक पब्लिक सेक्टर इंडस्ट्री. खाजगी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्रीज. खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी भागीदारातील किंवा स्वतंत्र स्वरूपाची असते. तयार उत्पादन हे ज्यांच्या मालकीचे असते आणि ज्यांचे सर्व भांडवलही गुंतवणूक केलेली असते. उत्पादनातील नफा देखील त्यांचाच असतो. टाटा लोहपोलाद उद्योग, टिस्को हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण आहे. संयुक्त क्षेत्र किंवा जॉईंट आपण ज्याला म्हणतो जॉईंट इंडस्ट्रीज. दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश असतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदाहरण जर पाहिलं तर MNGL, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, ही झाली संयुक्त क्षेत्र. सहकारी क्षेत्र म्हणजे कोऑपरेटिव्ह. हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर चालवला जातो. सहकारी संस्थेच्या सदस्यांमध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो. दुग्धोत्पादन, साखर उद्योग, वस्त्रोद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात. उदाहरण आहे अमूल. आणि शेवटचं आहे बहुराष्ट्रीय उद्योग म्हणजे MNC, ज्याला आपण म्हणतो. खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारले जातात तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग आपण असं म्हणतो. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तिथे त्याचे मुख्यालय आढळतात. उदाहरण जर पाहिलं तर खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय युनायटेड किंगडम इथे लंडन इथे स्थापित आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन निगम ONGC याचे मुख्यालय भारतातील डेहराडून इथे आहे. स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट, बाजारपेठेची उपलब्धता ही या उद्योग स्थापनामागची काही कारणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रमाणे आज आपण खंडनिहाय डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो किंवा वितरण वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांचे पाहिले आणि वेगवेगळ्या उद्योगाचे वर्गीकरणही पाहिले आणि त्याचा अभ्यास केला. धन्यवाद.